आज आपण इन्फिनिटिव्ह या तिसऱ्या ग्रामर टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. यूज इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप. इन्फिनिटिव्हपासून काळाचा बोध होत नाही. स्वतः अर्थपूर्ण उपवाक्याचे मुख्य क्रियापद म्हणून येत नाही. पुरुष, वचन इत्यादी बाबतीत इन्फिनिटिव्हचे बंधन नसते. इन्फिनिटिव्ह वर्ब हे टूला जोडून येणारे क्रियापद असते. उदाहरणार्थ टू गो, टू कम, टू रन, टू रीड, टू राईट. दिलेल्या वाक्यातील विशिष्ट क्रियापद ओळखून ते ज्या रूपात दिले आहे ते रूप काढून टू बरोबर त्या क्रियापदाचे मूळ रूप घ्यावे. आवश्यक वाटल्यास वाक्यरचनेत बदल करावा. आताच आपण इन्फिनिटिव्हविषयी माहिती करून घेतलेली आहे. इथे आपल्या लक्षात येईल की रन हे क्रियापद आहे. त्याचं इन्फिनिटिव्ह करण्यासाठी आपण टू जोडलेलं आहे आणि त्याच्यापुढे क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे टू रन हे इन्फिनिटिव्ह झालेलं आहे. त्यानंतर गो हे क्रियापद आहे. त्याचं इन्फिनिटिव्ह करण्यासाठी आपल्याला टू त्याच्यापुढे जोडायचं आहे. टू गो हे इन्फिनिटिव्ह झालेलं आहे. आता आपल्याला वाक्यरचनेत कशा पद्धतीनं बदल करायचा आहे ते थोडक्यात समजून घ्यायचं आहे. दिलेल्या वाक्यरचनेमध्ये आपल्याला विशिष्ट क्रियापद ओळखून ते ज्या रूपात आहे याचा अर्थ आपल्याला ते जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला ING प्रत्यय लावला जाईल. उदाहरणार्थ इथे आपण एक लिहून घेतलेला आहे रन. त्याला ING प्रत्यय जर लावलेला असेल तर दिलेल्या क्रियापदाचं आपल्याला काय करायचं आहे, इन्फिनिटिव्हमध्ये बदल करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला साधं आणि सोपं गणित असेल की दिलेल्या क्रियापदाला जे ING आहे हे जिरंड फॉर्म आहे. ING लावणं म्हणजे जिरंड फॉर्म आहे. तर ते आपल्याला काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी टू आणि त्याच्या पुढे मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद रन या पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे. अजून एक जर आपण एक्झाम्पल घेतलं तर बघा, रेस्टिंग हे जर उदाहरण घेतलं आपण त्या ठिकाणी हा जो ING आहे ह्याला आपल्याला काढायचा आहे आणि त्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे टू आणि त्यापुढे क्रियापदाचं मूळ रूप. तर अशा पद्धतीनं जिरंड फॉर्मपासून आपण इन्फिनिटिव्ह फॉर्म जो आहे तो तयार केला आहे. या क्रियापदाला जेव्हा आपण ING प्रत्यय लावतो त्यावेळेस त्याला जिरंड असं म्हटलं जातं. तर टू आणि मूळ क्रियापद जर असेल तर त्याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. साधारण सोपं या ठिकाणी उदाहरण आपल्या लक्षात येईल की जिरंड फॉर्म दिलेला असेल तर त्यापासून आपल्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म बनवायचा आहे आणि दुसरा ग्रामर टॉपिक असा येतो की इन्फिनिटिव्ह दिलेला असेल तर जिरंड फॉर्म बनवायचा आहे. त्याचा आपण पुढे जिरंड फॉर्मसाठीचा उद्या एक नवीन व्हिडिओ तयार करणार आहोत. प्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा पद्धतीनं टू प्लस मेन वर्ब म्हणजेच या ठिकाणी इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे. आता याची आपण उदाहरणं एक दोन बघूयात म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल. आता आपण 3 उदाहरणं जी आहेत ती सोडून बघूयात. पहिलं जे उदाहरण आहे ते डाईंग इज बेटर दॅन बेगिंग, यूज इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं जे आहे की आपल्याला कोणत्या वर्बचं त्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह बनवायचं आहे ते शोधायचं आहे. आता साधारणपणे ज्या क्रियापदाला ING प्रत्यय लावलेला असेल म्हणजे जो जिरंड फॉर्ममध्ये असेल तर ते आपल्याला वाक्यातून शोधायचं आहे. आता दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याकडे डाईंग आणि बेगिंग हे जे दोन जिरंड फॉर्म्स आहेत, जे वर्ब्स आहेत आपले जिरंड फॉर्मचे, तर ते त्या ठिकाणी आपल्याला चेंज करायचे आहेत इन्फिनिटिव्हमध्ये. मगाशी सांगितल्या पद्धतीनंच आपण या ठिकाणी बघू शकतो की डाय जे आहे त्याचंच डाईंग झालेलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, जर टू लावलं आणि मूळ क्रियापद जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी ते होतं टू डाय हे इन्फिनिटिव्ह. बेगिंगचं देखील तसंच झालेलं आहे. बेगिंग आहे, बेगिंगचं जर आपण ING काढलं तर त्या ठिकाणी टू
प्लस मेन वर्ब म्हणजे बेग. हे आपलं आन्सर झालं. डाईंगच्या ऐवजी आपल्याला टू डाय लिहायचं आहे आणि बेगिंगच्या ऐवजी आपल्याला टू बेग लिहायचं आहे. आता आपण आपलं उत्तर लिहूयात. हे बघा आपलं उत्तर लिहून तयार झालेलं आहे. या ठिकाणी टू डाय जे आहे, डाईंगचं टू डाय झालेलं आहे. इथे डाईंग आहे, आय एन जी काढून आपण टू आणि मेन व्हर्बचा वापर केला आहे. या ठिकाणी बेगिंग आहे, बेगिंगचं या ठिकाणी केलेलं आहे आपण टू बेग. आपलं उत्तर तयार झालेलं आहे. टू डाय इज बेटर दॅन टू बेग. दुसरं जे एक्झाम्पल आहे रेस्टिंग इज रस्टिंग. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो आय एन जी आहे रेस्टिंगचा आणि रस्टिंगचा आय एन जी तो काढायचा आहे. आता आपण काय करणार, रेस्टिंगचा करायचं आहे टू रेस्ट इज टू रस्ट. दिलेले आय एन जी काढलेले आहेत आणि क्रियापद आपण वापरलेलं आहे. मूळ क्रियापद टू सोबत रेस्टिंगचं टू रस्ट आणि रस्टिंगचं टू रस्ट. पुढचं जे एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो तिसरं की मेकिंग टॉईज इज नो चाइल्ड्स प्ले. या ठिकाणी मेकिंग हे जिरंड फॉर्म आलेलं आहे आणि आपल्याला त्याला बदलायचं आहे इन्फिनिटिव्हमध्ये. मेकिंगचं होणार टू मेक टॉईज इज नो चाइल्ड्स प्ले. मेकिंगचं टू मेक या ठिकाणी झालेलं आहे. असं अगदी सोपं ग्रामर टॉपिक या ठिकाणी आपल्याला येणार आहे. तर हा झालेला आहे की जिरंड फॉर्मपासून म्हणजे आय एन जी जो प्रत्यय आहे व्हर्बला लागलेला तो काढून त्याऐवजी आपल्याला टू प्लस मेन वर्ब हे इन्फिनिटिव्ह आपल्याला तयार करायचं आहे. आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो त्याला आपण जिरंड फॉर्म म्हणतो. इन्फिनिटिव्ह तयार करण्यासाठी आपल्याला जिरंड फॉर्म म्हणजे आय एन जी युक्त क्रियापद दिलं जाईल आणि त्याचं आपल्याला बनवायचं आहे इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस मेन वर्ब. आता पुढचा जो ग्रामर टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे तो आहे यूज जिरंड. हे जे दोन एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत.